जमिनींचा मालकी अधिकार आजपर्यंत महिलांना पोचलाय का? म्हणजे भारताच्या सातबाऱ्यावर महिलांची नावं लागलीत का? आम्ही भाषण करतो, पण आम्ही मुख्य मालकी अधिकारांपासून आजही दूर आहोत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तत्व मांडलं, ते तत्व आणि झोपडपट्ट्यांचा फार मोठा संबंध आहे. ते तत्व असं आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. सातबारा कोणाच्या नावावर असो, आम्ही जर इथे राहतो तर या देशाचे आम्ही मालक आहोत. मराठी माणूस मुंबई सोडून गेला, या मराठी माणसाच्या व्याख्यात कोण कोण गेलं? ओबीसी गेले, एससी गेले, एसटी गेले, अल्पसंख्याक मुस्लिम गेले बाहेर, पण उच्चवर्णीय गेले नाहीत. या उच्चवर्णीय लोकांविरोधात पहिली खोतीची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले होते. आणि जसं काळ्याला संपवून पांढरा उभा राहतो, अंधार संपवून प्रकाश येतो, त्याच पद्धतीने जमीनदारी नष्ट केल्यानंतर इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळतो. हे देशाचं सत्य आहे. सर्वांना जय भीम. विचार मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांना आणि खाली बसलेल्या सर्व माझ्या मित्रांना, बहिणींना मी जय भीम करतो. आणि आजचा जो विषय आहे तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञता व्यक्त करणं किंवा थँक्स म्हणणं. आणि म्हणून या कार्यक्रमाची निवड ज्यांनी केली, आंबेडकर सर, त्यांना मी धन्यवाद देतो. कारण कृतज्ञता व्यक्त करणं या सगळ्या भारतीयांचं काम असलं तरी ही जी मुंबई आहे ती 7 बेटांची मुंबई, त्यांचे भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी आणि ईस्ट इंडियन यांच्या वतीनं ही जाहीर कृतज्ञता मी व्यक्त करतो. आणि ही कृतज्ञता व्यक्त करत असताना मुंबईचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा मी थोडक्यात मांडणार आहे. बाजूला मिरवणूक आलेली आहे आणि त्याचा आवाज आहे, म्हणून गंभीर विषय थोडासा मी नंतर घेतो. तर या निमित्ताने ज्या ज्या भूमिपुत्रांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं जाग आली आणि त्यांनी लिखाण वाचन सुरू केलं, म्हणून आजच्या या दिवशी इथे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने आहेत. कोळी समाजावरचं एक पुस्तक आहे, आमचे पत्रकार सुधाकर लाड यांनी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मुंबईच्या इतिहासाविषयी, इथल्या कोळी बांधवांविषयी माहिती आहे. मी जाणकारांना विनंती करेन की इथे पुस्तक विक्रीला सुद्धा ठेवलेलं आहे. बंधू आणि भगिनीनो, आजच्या या कार्यक्रमात मॅक्स महाराष्ट्रनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि आज सुरुवात आहे, आता बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आठवणीची सुरुवात आहे. आता पुढल्या काळामध्ये हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत राहतील. आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या मुंबईच्या भूमिपुत्रांना मी सांगू इच्छितो की जो विषय आज मी मांडणार आहे तो विषय असा आहे की बाबा, मुंबईतले कोळीवाडे, मुंबईतली गावठाणं आणि झोपडपट्ट्या यांच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होत असताना तटस्थपणे पाहणारा हा समाज, त्याला कळलं पाहिजे की आमची जी घरं आहेत, आमची जी गावठाणं आहेत, त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आहे. आणि म्हणून हा विषय सांगत असताना आपल्याला आत्ता विश्वास उडगी सरांनी सांगितलं की मनुस्मृती जी आपल्याकडे सांगितली गेली ती मनुस्मृती आम्हा ओबीसीना, आगरी, कोळी, भंडाऱ्यांना संपत्तीचा अधिकार देत नव्हती. आणि अशा प्रकारचा श्लोक आपल्या मनुस्मृतीमध्ये आहे. आणि म्हणून शूद्रांना, स्त्रियांना, अतिशूद्रांना संपत्तीचा अधिकार नाकारणारी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. म्हणून आता बँकिंग वगैरे सगळे विषय झाले, हे काय आमच्या अधिकारांचे विषयच नव्हते. आणि हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देण्यासाठी पहिल्यांदा मनुस्मृती जाळलेली आहे. आणि मनुस्मृती जाळल्यानंतर हे अधिकार आम्हाला भेटलेले आहे. बऱ्याच लोकांना या देशामध्ये विषमता होती हे माहीत नाही किंवा ते जाणू इच्छित नाहीत. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे महत्त्व आहे ते समजून येत नाही. या विचार मंचावर जे बाबासाहेब आंबेडकरांना थँक्स म्हटलंय, ज्या आर्टिस्टनी हे बनवलंय ते खरोखर सुंदर आहे. ते काळ्यावर पांढरं आहे.
तसंच मनुस्मृती हा देशाचा काळा भाग आहे आणि संविधान हा पांढरा भाग आहे आणि म्हणून ते फार चांगल्या पद्धतीने उठून दिसलेलं आहे. ते कलाकारांचं पण योगदान महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या विषमतेच्या पार्श्वभूमीवर आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि म्हणून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना रमाबाई नगर ही सुद्धा एक झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीची फसवणूक कशी झाली हा विषय सुद्धा आम्ही समजून घेतला पाहिजे. कारण या नगरामध्ये हुतात्मे झालेले आहेत. जसं आम्ही लोकनेते दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली 5 हुतात्मे देऊन सिडको विरुद्धचं आंदोलन जिंकलं आणि जमिनींचा मालकी अधिकार मिळवला. याच पद्धतीने रमाबाई नगरची झोपडपट्टी तुम्ही जर त्याची माहिती घेतलीत तर जवळजवळ 156 एकर होती आणि याला 4चा FSI पकडला तर आपल्याला जे क्षेत्रफळ मिळालं असतं ते 600 एकर भेटलं असतं. म्हणजे आम्ही मुंबईत सगळ्यात मोठी वस्ती होतो. ही एक रमाबाई नगर झाली. अशा अनेक झोपडपट्ट्या या मुंबईमध्ये होत्या आणि या मुंबईमधल्या झोपडपट्ट्या असताना या मुंबईचे भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी यांची गावठाणंसुद्धा इथे आहेत. ही 200 गावठाणं आहेत आणि या मुंबईच्या झोपडपट्ट्यांचा विकास ज्या स्लम पद्धतीनं म्हणजे गलिच्छ वस्ती सुधारणा या शब्दाप्रमाणे झाला. ही गलिच्छ वस्ती ही आम्हाला दिलेली शिवी होती. जे ॲट्रॉसिटी कायदा जाणतात त्यांना माहीत आहे की जाहीरपणे या झोपडपट्ट्यांना गलिच्छ म्हटलं गेलं. या घाणेरड्या आहेत आणि म्हणून यांचा विकास आम्ही घाणेरड्या पद्धतीने म्हणजे भ्रष्टाचार पद्धतीने करू. ही जाहीर दिलेली शिवी किती लोकांना समजली मोठा प्रश्न आहे. पण जेव्हा झोपडपट्ट्यांना गलिच्छ वस्त्या म्हटलं आणि मुंबईच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न आला की या झोपडपट्ट्यांच्या विकासाप्रमाणे आम्ही कोळीवाडे, गावठाणे यांचा विकास करू, त्यावेळी आम्ही त्यांच्या विरोधात गेलो आणि सांगितलं की मुंबईची जी 7 बेटं आहेत त्यांचे मालक हे इथले आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी आहेत आणि आम्ही भूमिपुत्र या मुंबईला जमीन देणारे लोक आहोत आणि आम्ही स्वतःला गलिच्छ म्हणणार नाही. आम्ही जमिनींचा लढा लढू. याची मूळ प्रेरणा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायदा आणि म्हणून मुंबईतल्या लोकांना कदाचित माहीत नसेल. मी आंबेडकर सरांना धन्यवाद देईन की मी मीडियावर सर्च केलं आणि त्यामध्ये मी प्रश्न विचारला मीडियाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लोकांना जमीन मालकी हक्क देण्यासाठी काय केलं, असा एखादा व्हिडिओ आहे का? तर नाही. हे बाकी सगळ्या गोष्टी आहेत. शिक्षण आहे, आरक्षण आहे, बँकिंग आहे, महिलांना अधिकार देणाऱ्या गोष्टी आहेत. पण जमिनींचा संघर्ष म्हणजे संपत्तीचा संघर्ष किती मोठा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे अलिबागला तिथल्या लोकांना समजवण्यासाठी ते घरी गेले. त्यांच्या घरात त्यांनी मासे खाल्ले, जेवले, लोकांशी मैत्री केली आणि त्यांना समजावून सांगितलं की हजारो वर्षापासून तुम्ही इथे राहता पण आज तुमच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव नाही. तशीच वेळ आज मुंबईवर आली. आज मुंबईचा सातबारा अदानीच्या नावावर व्हायला लागलेला. लोकांना त्याचं काय वाटत नाही. लोकांना असं वाटतं की झोपडपट्टीमध्ये फुकट घर मिळणं म्हणजे काहीतरी आम्हाला बक्षीस मिळालेलं आहे. पण हे फुकट घर तरी हे SRAचे बिल्डर का देतात? त्याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी आमच्या कोकणातल्या लोकांना समजवलं की जी मनुस्मृती आहे ती मनुस्मृती तुम्हाला धर्मग्रंथानुसार, धर्मानुसार संपत्तीचा अधिकार नाकारते आणि म्हणून याविषयी बंड करावं लागेल. हे बंड केवळ आर्थिक स्वरूपाचं नाही तर धर्माच्या शोषणाविरुद्धचं बंड आहे आणि म्हणून हे धर्माची चिकित्सा करणारं बंड आहे. आणि मग त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये 7 वर्ष शेतकऱ्यांचा विश्वविक्रमी संप झाला आणि आम्ही कसत असलेल्या जमिनींचा मालकी अधिकार मिळत नसेल तर आम्ही शेतीच पिकवणार नाही आणि 7 वर्ष लोकांनी शेती पिकवली नाही. अशा प्रकारचं आंदोलन रायगड जिल्ह्यात झालं. कोकणातले सगळे OBC, आगरी, कोळी, कुणबी, भंडारी त्या आंदोलनात सहभागी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये याचं ड्राफ्टिंग केलं कायद्याचं आणि एक निसर्ग तत्व सांगितलं की होय, आमच्या नावावर ह्या जमिनी लिहिण्यासाठी आम्हाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. मनुस्मृतीने तो आम्हाला अधिकार नाकारला होता. या विचार मंचावर स्त्रिया आहेत. आताच आमच्या खासदार, राज्यसभेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे इथून निघून गेल्या की जमिनींचा मालकी अधिकार आजपर्यंत महिलांना पोचलाय का?
म्हणजे भारताच्या सातबाऱ्यावर महिलांची नावं लागलीत का? आम्ही भाषणं करतो, पण आम्ही मुख्य मालकी अधिकारांपासून आजही दूर आहोत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तत्त्व मांडलं, ते तत्त्व आणि झोपडपट्ट्यांचा फार मोठा संबंध आहे. ते तत्त्व असं आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. सातबारा कोणाच्या नावावर असो, आम्ही जर इथे राहतो तर या देशाचे आम्ही मालक आहोत. कारण त्या काळात सुद्धा सगळे सातबारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यानंतर जी पेशवाई आली, त्या पेशवाईने आमची नावं सातबाऱ्यावरून गायब केली, किंबहुना इतिहासातून पण गायब केली. आणि म्हणून भीमा कोरेगावचा स्तंभ आमच्या पराक्रमासाठी शोधावा लागतो. आमचा पराक्रम आहे, पण आमच्या पराक्रमाचा पुरावा नष्ट केला गेला. याच पद्धतीनं जमीन कसणारे आम्ही लोक होतो, पण सातबाऱ्यावर आमचं नाव नव्हतं, आम्हाला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या आगरी, कोळी, भंडारी भूमिपुत्रांना लढायला शिकवलं. ठाणे, रायगड, पालघर, मुंबई हा जो अप्रांत प्रदेश आहे, या अप्रांत प्रदेशामध्ये आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या आहेत. आणि या बौद्ध लेण्यांचा आणि या मुंबईचा इतिहास जागतिक इतिहासकारांनी लिहिला, पण भारतातल्या इतिहासकारांना एक ओळ यावर लिहिता आली नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत इतिहास लिहिला, पण शिवाजी महाराजांनी जो रायगड किल्ला बांधला, समुद्रावरचे किल्ले बांधले, ते बौद्ध लेण्यांचा भाग आहेत. मूळ त्याचा बौद्ध लेण्या हा त्याचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर ती बंदरं वगैरे डेव्हलप झाली. आणि मग तिथे जे लोक होते ते आमचे लोक होते, समुद्रकिनाऱ्यावरचे लोक होते. या लोकांना जमीन मालकी अधिकार मिळाला पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आंदोलन आहे. आणि यातूनच कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हे तत्त्व विकसित झालं. 2005 साली मला ही गोष्ट कळली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकांना जमीन मालकी दिली नसती तर आज जे वैभव नवी मुंबई, ठाणे या भागात पाहायला मिळते, लोकनेते दिबा पाटलांनी जे आंदोलन केलं सिडको विरुद्ध आणि 12.5% भूखंड पुनर्वसनाची योजना आली, त्यामध्ये प्रचंड प्रमाणात सोनं आणि वैभव या भागाला मिळालं. याचं मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनात आहे. पण हे जे आंदोलन आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, हे आंदोलन मुंबईतल्या झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या आमच्या SC ST अल्पसंख्याक भावांना आम्ही समजवू शकलो नाही. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की झोपडपट्ट्या ह्या गलिच्छ आहेत, झोपडपट्ट्या हे अतिक्रमण आहे, आणि म्हणून त्यांना SRA पद्धतीने विकसित करण्याचा निर्णय घेतला. याच्यामध्ये तुम्ही अतिक्रमित आहात, तुम्ही चोर आहात, तुम्ही इथले नाहीच, आणि म्हणून आम्ही देऊ ते घ्या. घरामध्ये सासू सासरे, 2 सुना, नातवंड असा परिवार असताना 350-400च्या घरामध्ये लोक राहणार कशी? जर हे आमचं गाव आहे, गावाची लोकसंख्या वाढलेली आहे, तर मुलांना पण तिथेच राहता आलं पाहिजे. परंतु अशा प्रकारची ही योजना आणली आणि कुठल्याच आर्किटेक्टनी त्यावर भाषण नाही केलं. बाबा 180 आणि 200च्या फुटामध्ये, 200 स्क्वेअर फीटच्या फुटामध्ये एक परिवार कसा राहू शकतो? मुंबईतल्या विद्वानांना माझं आव्हान आहे की तुम्ही याच्यावर का बोललं नाहीत? माऊल गावामध्ये जी वस्ती आता उभी केलेली आहे, म्हणजे पुनर्वसित घरांसाठी, तिथल्या लोकांना TB होतो. लोकसत्तेने त्यावर आर्टिकल लिहिलं, पूर्वी आडव्या झोपडपट्ट्या होत्या, आता उभ्या झोपडपट्ट्या झाल्यात, पण यांच्याविषयी कोणाला प्रेम वाटलं नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कुळ कायदा आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, मी म्हणतो हा 85% OBC SC ST आणि स्त्रियांचा राष्ट्रवाद आहे. आणि जो मनुस्मृतीचा हिंदू राष्ट्रवाद आहे, तो आम्हाला जमिनी नाकारतो, घरं नाकारतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या राष्ट्रवादाने जमीन मालकी दिली. पण झोपडपट्ट्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्रातला कुठलाही खासदार कधी बोललाच नाही, आणि त्यांनी सांगितले नाही की जमिनीचे मालक आहेत. किंबहुना कष्टकऱ्यांनी मुंबई उभी केली. आपल्याला माहित आहे रमाबाई नगर हे स्वच्छतेचं केंद्र आहे, मुंबई स्वच्छ करणाऱ्यांची भूमी आहे. आमच्या हाताने मुंबई आम्ही घडवले, पण आम्हाला कधी सन्मानाने मालक म्हटलं गेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी 2016-17ला मुंबईचे कोळीवाडे, गावठाणे यांना सुद्धा झोपडपट्ट्या आम्ही म्हणणार, अशा प्रकारचे निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभेने घेतले, तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही मुंबईचे मालक आहोत, आम्ही या मुंबईला स्वीकारलं, प्रथम कष्टकऱ्यांना स्वीकारलं, आणि म्हणून आमच्यासह हे लोक जमिनीचे मालक आहोत. आम्हाला जमिनीचा मालकी अधिकार पाहिजे. जमिनीचा मालकी अधिकार आम्हाला मिळाला तर आपल्याला माहित आहे 10 कोटी रुपये गुंठ्याची जमीन आहे. रमाबाई नगरच्या लोकांना माहीत नसेल, विचारा हायवेला गुंठ्याचा भाव किती आहे. 10 कोटी रुपये गुंठा आहे. 10 कोटी रुपये गुंठ्याचं प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला मिळालं
तर ते बांधायला किती खर्च लागेल? 1 कोटी. मग आमचे लोक ते जमीन बांधू शकतात, डेव्हलप करू शकतात, तुमच्या बिल्डरांची गरज काय? पण मुळात SRA प्रकल्प आणला गेला बिल्डरांचा फायदा होण्यासाठी, इथल्या सत्ताधारी महानगरपालिकेतल्या नगरसेवकांच्या फायद्यासाठी. आणि ह्या भूमाफिया लोकांनी झोपडपट्टीतल्या लोकांची लूट केली आणि शेवटी 2 सुना पण राहू शकत नाही, सासरा पण राहू शकत नाही, इथलं घर विकलं आणि लोक कुठे गेले? पनवेलला गेले, बदलापूरला गेले. मराठी माणूस मुंबई सोडून गेला. या मराठी माणसाच्या व्याख्यात कोण कोण गेलं? OBC गेले, SC गेले, ST गेले, अल्पसंख्याक मुस्लिम गेले बाहेर, पण उच्चवर्णीय गेले नाहीत. या उच्चवर्णीय लोकांविरोधात पहिली खोतीची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले होते. आणि जसं काळ्याला संपवून पांढरा उभा राहतो, अंधार संपवून प्रकाश येतो, त्याच पद्धतीने जमीनदारी नष्ट केल्यानंतर इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळतो. हे देशाचं सत्य आहे. आणि म्हणून SRA मध्ये 1000 घरं असतील तर 500 घरांना अपात्र केलं गेलं. जमीन तेवढीच, ती जमीन घेतली बिल्डरांनी. मग अपात्र लोक कसे? जी झोपडी अपात्र आहे त्याच्या खालची जमीन तुम्ही घेता आणि पात्र आहे त्याची पण घेता. मग अपात्र ती असलेल्या झोपडीची जमीन का घेता तुम्ही? ती तिथेच ठेवा ना. पण अपात्र ठरवून त्यांना नाकारायचा हा प्रकार धारावीमध्ये आता झाला. 50% घरं अपात्र झाली आणि त्यांना जमीन नाही म्हणून बाकीच्या जमिनी खारलँडच्या म्हणजे मिठागरांच्या जमिनी घेतल्या. या मिठागरांच्या जमिनी कोणाच्या होत्या हो? या मिठागरांच्या जमिनी इथल्या आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासींच्या होत्या. आम्ही मीठ पकवायचो. मिठाचा इतिहास 2000 वर्षांचा आहे, त्यावर जगाने पुस्तकं लिहिली. पण ह्या जमिनी तुमच्या नाहीत असं म्हणून त्या अदानीला आता दिल्या जातात. याचं कारण आहे की आम्ही संघर्ष विसरलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायद्याचा संघर्ष आम्ही विसरलो आणि म्हणून झोपडपट्टीतल्या लोकांना संपवण्याचं काम इथे झालं. आजही मला असं वाटतं की कुठल्याही झोपडपट्टीने एक जिल्हाधिकाऱ्याला अर्ज करून या घराखालची जमीन आमच्या नावे करा असा अर्ज केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यात आहे की नाहीत हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आंबेडकर जयंती होत असताना माझा प्रश्न आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना की रमाबाई नगर ही 156 एकरची झोपडपट्टी, जिल्हाधिकाऱ्यांनी एक ओळ लिहिली असती की 156 एकर जागा ही रमाबाई नगरची आहे. मग त्यामध्ये जे कोणी लोक राहत असतील त्या सगळ्यांचा सातबारा आहे. आता व्हर्टिकल सातबारा म्हणून महसूल मंत्री सांगतात की खालचं घर वरचं घर याचं सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत. मग एवढे दिवस काय झोपले होते? झोपडपट्ट्यांचा सर्वनाश झाल्यानंतर तुम्ही कायदे सांगायला लागले. आणि मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये कोण आहे? आपल्याला माहित आहे की या देशातला 15% ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हा जो उच्चवर्णीय समाज आहे हा कष्ट न करता जगतो. यांच्या सेवेसाठी OBC, SC, ST यांना वापरलं गेलं. त्यांना पक्की घरं नाहीत, त्यांना वस्त्या नाहीत. मग त्यांना जर घरं नसतील, तुमचा इस्त्रीवाला, अंडेवाला, पानवाला हे कुठे राहणार? त्यांची सोय काय? आणि जगातल्या सगळ्या आर्किटेक्टनी सांगितलंय की कष्टकऱ्यांच्या वस्ती पहिली उभे करा, नंतर तुमच्या लोकांचे बंगले उभे करा. कारण तुमच्या घरामध्ये पेपर टाकायला सुद्धा माणसं भेटणार नाहीत. आणि म्हणून SRA पद्धतीचा विकास हा आमच्या लोकांचा सर्वनाश होता. आणि याचं एकमेव कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुळ कायद्याचं आंदोलन आम्ही विसरलो. मी बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञता एवढ्यासाठीच व्यक्त करतो की माझ्या लक्षात आलं की मुंबईत कुळ कायद्याचं आंदोलन यशस्वी होते का हा मला प्रश्न विचारत होता. म्हणून मुंबईत आम्ही गावठाणाचं आंदोलन चालवायला आलो. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, आम्ही सत्ताधाऱ्यांना सांगितलं की मुंबईची गावठाणांना आम्ही SRA पद्धतीने विकसित करू देणार नाही, आम्हाला आमची जमीन मालकी पाहिजे. आम्हाला जमीन मालकी मिळाली तर आमची घरं आम्ही विकसित करू. आमचे लोकच बिल्डर आहेत. अदानींनी कुठला कारखाना केलाय? काय केलंय? त्यांनी विमानं बनवलीत? काय कन्स्ट्रक्शन केलंय? बिल्डर सगळी आमची पोरं होती. परंतु आम्ही त्यात लढलो नाही आणि कोळीवाडे, गावठाणे आम्ही सरकारपासून वाचवले. सीमांकन करायला घेतलं. ज्या ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष कळतो ते आपल्या घरांसाठी आजही संघर्ष करायला तयार आहेत. आणि म्हणून मुंबईतली गावठाणं वाचवत असताना ज्या नवीन आंदोलन आम्ही आता सुरू केलं की लक्षात असं आलं की मुंबईच्या अनेक जमिनींवर जे आता मोठे मोठे टॉवर आहेत त्यांना CCOC नाही आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. वर्सोवा कोळीवाड्यात आम्ही जेव्हा शोध घेतला तिथे एक शिक्षिका आहेत, ईस्ट इंडियन आहेत म्हणजे ख्रिश्चन आहेत. त्यांचं नाव आहे व्हॅलिना ग्रेशियस. शिक्षिका बाई आहेत. वय साधारणपणे 50 असेल. आई वडील 80 वर्षाचे आहेत. एक भाऊ आहे आणि ते 10 गुंठे जागेमध्ये आज राहतात.
त्यांच्या जागेची किंमत आहे 10 कोटी गुंठ्याप्रमाणे 100 कोटी. पण ते 10 गुंठे जागा दिसते, पण त्याच्या भोवती 4.5 एकर जागा आहे आणि त्याची किंमत होते 1600 कोटी. म्हणजे मुंबईतल्या जमिनींचा सातबारा ज्यांचा आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायदा समजला तर या जमिनीची मालकी आजही त्यांची आहे. याच पद्धतीनं आमच्या आनंदी सीताराम मासेलकर आई 82 वर्ष वयाच्या आहेत. त्यांची जमीन आहे 7.5 एकर आणि त्यांची किंमत होते 30,000 कोटींची. म्हणजे पत्रकार शोधक बुद्धीचा असेल तर तिथे त्यांचा शोध घेऊन ह्या मुंबईकरांना सांगू शकतो की मुंबईला सुद्धा गाव आहे, मुंबईला सुद्धा गावठण आहे. मुंबईतचा जन्म आकाशातल्या पंचताराकीत वस्तीतून किंवा स्वर्गातून झालेला नाही, तर कष्टकऱ्यांनी निर्माण केला आहे. इथे पत्रकार सुनील सरवदे आमचे मित्र आहेत, यांनी दोन्ही यांचा शोध घेतला आणि तो कॅमेऱ्यावर दाखवला. जशी ही बातमी आली तशी बिल्डर आणि भूमाफियांचे आम्हाला फोन आले, पाटील साहेब त्यांची काय मागणी आहे? मागणी काय, पूर्ण जमीन आम्हाला पाहिजे, आम्हाला सेटलमेंट किंवा फुकटचं SRAचं घर ही मागणी नाही, आम्हाला ही जमीन पूर्ण पाहिजे. वेसावं केवढ्यात 2च जमिनी या निघाल्या अशा. मला हे सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कुळ कायद्याचं आंदोलन केलं, आता जयंतीचे कार्यक्रम खूप आहेत. मी सगळ्यांना प्रश्न विचारतो की आपलं जे घर आहे त्या घराखालची जमीन, त्याचं प्रॉपर्टी कार्ड आम्हाला कायद्याने मिळू शकतं, असा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि सोपी आणि साधी भाषा, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. कारण ह्या देशातले अनेक लोक, म्हणजे केवळ मराठी माणसंच नाहीत तर उत्तर भारत, दिल्ली, सगळीकडचे लोक मुंबईत आलेत. आणि ते का आलेत? तिथल्या जमीनदारांनी त्यांच्या पाठीत लाथा घातल्यात, त्यांचं शोषण केलं म्हणून मुंबईत ते आपलं भविष्य शोधायला आले. आणि त्यांना खरं म्हणजे जमीन मालकीची गरज आहे. आणि ही जमीन मालकी भारतामध्ये कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने आपल्याला मिळू शकते. आणि आपल्याला कल्पना आहे की आजही 15% लोकांकडे या देशाची जवळजवळ जमीन मालकी आहे, उच्चवर्णीय लोकांकडे, आणि आमच्याकडे आजही जमीन मालकी नाही. अशा परिस्थितीमध्ये मुंबईचा विकास अशा टप्प्यावर आला आहे. आज मुंबई महानगरपालिका आणि देशावर या उद्योगपतींचं सरकार आलेलं आहे. आणि काल तुम्ही बातम्या वाचल्या असतील, मालाडपासून अनेक ठिकाणी JCB लावून घरं तोडली जातात. आमच्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की याच्यामध्ये अन्याय आपल्याला दिसत नाही का? म्हणजे एखाद्या माणसाने चूक केली, त्याचं घर उद्ध्वस्त करा, असा कुठला कायदा सांगतो? मूलभूत हक्कांमध्ये काही येतं की नाही? मग अशा प्रकारच्या झोपड्या, अशा प्रकारची घरं मोठमोठे जे चोर आहेत त्यांच्या कधी तुटल्यात का? मोठमोठे हजार कोटी घेऊन पळालेले लोक आहेत, त्यांची घरं तुम्ही तोडता का? मग तुम्ही अशा लोकांची घरं का तोडता की आता पुन्हा एकदा मनुस्मृतीला सुरुवात झाली? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने SRAमध्ये लोकांची फसवणूक झाली याची चौकशी केलीत तर फार मोठा भ्रष्टाचार तुमच्या समोर येईल. 50% घरं अपात्र कशी ठरतात? जे घर जमिनीवर आहे, दुसरं पण घर जमिनीवर आहे, हे पण घर जमिनीवर आहे. मग जमिनीवर घर आहे, त्याच्या खाली जमीन आहे, ते अपात्र कसं काय? कागदपत्रांचा संबंध येतो कुठे? कारण तुम्ही जमीन घेताय त्या घराखालची. आणि म्हणून एवढ्या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये आमचे विद्वान कुणी बोलले नाहीत. आणि म्हणून आम्ही जेव्हा बोलायला सुरुवात केली की मुंबईचे भूमिपुत्र आम्ही जमीन हक्कांसाठी लढणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने लढणार, तेव्हा सरकारमधले लोक बोलायला लागले की लोक कोर्टात जातील. कुठल्याही कोर्टात जा. भारताचं संविधान सांगते की या देशामध्ये जमिनींच्या बाबतीत प्रचंड मोठी विषमता आहे. जे कधीही शेतात जात नाही त्यांच्या नावावर हजारो एकर जमिनी आहेत. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या शिवसेनेने घेतलं, म्हणजे शिवसेना अ आणि शिवसेना ब दोघांनी घेतलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांना कसायला जमिनी दिल्या, नांगरायला नांगर दिले, बैल दिले, बियाणे दिलं, बिनव्याजी कर्ज दिलं. आणि तुम्ही आज काय करताय? म्हणजे इथले नगर विकास खातं एवढी लूट आमची करते, खास करून आगरी कोळी भंडाऱ्यांची, त्याची कल्पना करू शकत नाही. नवी मुंबईची 95 गावं यांनी अनधिकृत ठरवली, अतिक्रमण ठरवली. इथे आम्ही जबरदस्तीने SRA करणार. आजच्या पेपरच्या बातम्या बघितल्यात की MIDC मध्ये असलेल्या झोपडपट्ट्या आम्ही SRA पद्धतीने डेव्हलप करू असं नगरविकास मंत्री, उद्योग मंत्री म्हणतात. गणेश नाईक त्यांच्या विरुद्ध म्हणतात की आमच्या भूमिपुत्रांच्या जमीन आम्ही ठरवू. परंतु कोणी ऐकायला तयार नाहीत. त्याचं कारण आहे की आम्ही सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना, कृतज्ञता व्यक्त करत असताना त्यांच्या जीवनाचा संघर्ष विसरलेलो आहोत. आम्हाला संघर्ष करायचं नाही, जे काही फुकटचं मिळेल ते घ्यायचं. म्हणून जगात फुकटचं काही मिळत नसतं. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये झालेला आहे. याच्यावर जर आपल्याला लढायचं असेल तर आम्ही लढायला तयार आहोत. इथे महिला आहेत,
महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही अनेक पुस्तकं वाचली असतील. त्या पुस्तकांमध्ये एक विषय आहे, इतिहासाचा विषय आहे. जगामध्ये शेतीचा शोध हा महिलांनी लावला. मग शेतीचा शोध महिलांनी लावला, मग किती सातबारे महिलांचे आहेत? तुमच्या वडिलांचा सातबारा बघा, तुमच्या नवऱ्याचा सातबारा बघा, तुमचं नाव आहे का? तुमच्या घरावर तुमचं नाव आहे का? मग आपल्याला संघर्ष अजून किती मोठा आहे याच्यावर आम्ही बोलतच नाही. आम्ही बाकीचे सगळे विषय बोलतो. आणि म्हणून मुंबई ही आमची आहे, ती अदानी अंबानीची कधी होऊ देणार नाही हा आमचा संकल्प आहे. आणि तो संकल्प आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले आणि भगवान बुद्ध यांच्या समानतेच्या आंदोलनाने जिंकणार आहोत. आपण सगळे आमच्यासोबत आहात? आपण सगळे आमच्यासोबत आहात का? दोन्ही हात उंच करा. माणसं कमी असली तरी चालतील, पण लढणारी माणसं पाहिजेत. आमची रोज आंदोलनं चालू असतात. आणि म्हणून जिथे जिथे झोपडपट्टी तुटेल त्या तोडणाऱ्या बुलडोझरवाल्यांना सांगा, आज झोपडी तोडली तर उद्या बांधू. कारण खालची जमीन आमची आहे. ते घर यासाठी तोडतात की झोपडी तोडल्यावर तुम्ही इथून पळून गेलं पाहिजे. पळून जायचं कारण नाही, जमीन आमची आहे. आणि हे जर आपण लढणाऱ्या लोकांना शिकवलं तर आम्हाला मुंबई सोडावी लागणार नाही. आणि म्हणून मुंबईत आम्ही संकल्प घेऊन चाललो आहे की ही कष्टकऱ्यांची मुंबई आहे. हे मुंबईला वैभव आलंय हे कष्टकऱ्यांमुळे आलंय. आणि ते वैभव सगळ्यात मोठं कधी होतं? भगवान बुद्धाच्या काळात, ज्या काळात स्त्री आणि पुरुष समानतेने चालत होते. आता इराणबद्दल असा प्रचार केला गेला की तिथल्या महिलांना बोरख्यात ठेवलं जातं. व प्रत्यक्षात असं समोर आलं की महाराष्ट्र आणि भारतापेक्षा तिथल्या महिला उद्योग व्यवसायात पुढे आहेत. सगळ्यात जास्त टॅक्सी चालवणाऱ्या महिला तिकडे आहेत. मग आपल्या इथल्या महिला उलट घाबरतात इथल्या पुरुष सत्ताक पद्धतीला. इराणमधल्या महिला त्या मानाने PhD केलेल्या महिला आहेत. याच पद्धतीनं मुंबईतले कोळीवाडे ही वेगळी इकॉनॉमी घेऊन येतात. आमच्या महिला मार्केटमध्ये मच्छी विकतात, रात्री 3 वाजता मार्केटला येत आहेत वसईवरून. कुठली महिला कुठल्याही पुरुषाला घाबरत नाही. तो इराकचा असू दे, इराणचा असू दे, इंग्लंडचा असू दे, अमेरिकेचा असू दे, बंडखोर महिला आहे. आणि म्हणून ही जी महिला आहे, मुंबईची महिला, कोळी नाही, ही ताकद तिच्यामध्ये कुठून आली? रामायणातून आली, महाभारतातून आली. रामायणात सीतेवर अत्याचार झाला, महाभारतात द्रौपदीची साडी खेचली गेली. मग ही ताकद कुठून आली? तर भगवान बुद्धाच्या स्त्री पुरुष समानतेच्या धम्मामुळे ताकद आली. आणि म्हणून हा जो इतिहास मुंबईचा आहे, महामायेचा, महालक्ष्मीचा इतिहास, हा पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या लढवय्या लोकांची गरज आहे. मला कल्पना आहे या जयंतीच्या कार्यक्रमात आम्ही हा विषय मांडणारच आहोत. पण प्रश्न लढण्याचा आहे. रमाबाई नगर लढलं गेलं पाहिजे. रमाबाई नगरच्या हॉलमध्ये हा जो कार्यक्रम होत आहे, हे सगळी जागा आमची आहे. मिठागरांची 5000 एकर जागा आमची जागा आहे. अदानीचा संबंध काय? कष्टकऱ्यांची जागा आहे. पण लढणारे लोक नसल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जमीन मालकी हक्काचा संघर्ष या देशाला नवा राष्ट्रवाद देणार आहेत. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तरी काय? आमचं जिथे घर आहे त्या घराखालची जमीन आमची आहे, हा खरा राष्ट्रवाद आहे. अहो, हिंदू राष्ट्रवादामध्ये एक तुकडा नाही. कधी पण मशीन येतात, बुलडोजर येतात, आम्हाला तोडून जातात. कुठले वकील, कुठली न्यायालय कोणाच्या बाजूने आहेत? म्हणून मी जरा जास्त बोललो, पण आपल्याला विनंती आहे की हा विषय या जयंतीच्या कार्यक्रमात पोचवा. खास करून पत्रकार बांधवांना विनंती आहे की घरं तुटत असताना तिथल्या घर मालकांची अवस्था काय होते हे तुम्ही जरा बघा. शिडकोनी आमच्याकडे गव्हाण गावात एक घर तोडलं. घर तोडत असताना JCB मशीन लागल्या, पोलीस होते. 15 मिनटं गेल्यानंतर एक आई आली आणि ते बोलले, अरे माझं मूल तर घरात होतं, माझं मूल कुठे आहे? ती शोधायला लागली. जेव्हा आम्ही पत्रे काढले त्यामध्ये छोटं बाळ सापडलं. ती बाळ ती त्याला पाळण्यात झोपून गेली होती आणि यांनी घर तोडलं. म्हणजे साधे पोलीस पंचनामा करत नाहीत, त्याचा रेकॉर्ड ठेवत नाहीत. ही क्रूरता, त्या क्रूरतेला नाव काय द्याल? त्याला एकच नाव आहे, मनुस्मृती. आणि म्हणून मनुस्मृती विरुद्धचा संघर्ष मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटिन आधुनिक शहरात आजही आहे. आणि हा संघर्ष खास करून झोपडपट्टी म्हणणाऱ्या आमच्या घरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक झोपडीत आम्ही नेली पाहिजेत अशी नम्र विनंती करतो. आपली क्षमा मागतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, धन्यवाद.